गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, वेगवेगळ्या जॉईंट्स पेनना जर तुम्ही बरेच दिवसापासून त्रास होत असतो तेव्हा पोश्चर बिघडलेला असतो. तुमचा जो पार्ट आहे, समजा तुमचा गुडघा दुखतोय तर तुमच्या गुडघ्यावर ट्रीटमेंट सुरू असताना तुम्ही गुडघ्याकडे पहा. तुमचा गुडघा नॉर्मल झालाय, तो हील होत चाललाय, तो आता खूप शक्तिशाली झालाय, तो चांगला मुडपतोय, तुम्ही चांगला जिना चढू उतरू शकताय, तुम्ही आता मांडी घालून बसू शकता. ही भावना मनामध्ये आणा. त्याने जर तुम्हाला 6 महिने लागत असतील बरं व्हायला तर तुम्ही 2 महिन्यात बरे होऊ शकता. राईट. कम्प्लीट डिफॉर्मिटी आलेली असते, कमरेला बाक असतो, नीट उभं राहता येत नाही, ताठ उभं राहता येत नाही, स्कोलिसिस झालेलं आहे. तर अशा प्रकारच्या रुग्णांना आपल्याला मॅन्युअली ट्रीटमेंट करावी लागते. आणि जिथे आपल्याला मॅन्युअली स्ट्रक्चरवर काम करायचं आहे, पोश्चरवर काम करायचं, तिथे मग या सगळ्या उपचार पद्धती येतात. तिथे कपिंग येतं, ॲक्युपंक्चर येतं, वेगवेगळ्या ग्वाशा नावाची ट्रीटमेंट येते, शियात्सू नावाची ट्रीटमेंट येते, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी, अशा सगळ्या गोष्टींनी आपलं जे पोश्चर, स्ट्रक्चर, डिफॉर्मिटी याच्यावर काम करून मेकॅनिकली आपल्याला ते काम करावं लागतं. एकरूप झाल्याशिवाय विठ्ठल नाही सापडत. आलेला तो विठ्ठलच आहे आपल्याकडे. ती एकरूपता आपल्याला झाल्याशिवाय तो हील नाही होणार.